हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सीझन आलेला आहे कॉर्नचा. स्वीट कॉर्न आणलेला आहे मी. तर म्हटलं चला आज स्वीट कॉर्न सूप करूया. तर इथे मी घेतलेले आहेत स्वीट कॉर्न्स, जे बॉईल करून घेतलेले आहेत मी. 1 वाटी स्वीट कॉर्न आहेत जे मी हाफ ठेवलेले आहेत. आणि गाजर, कांदा आणि अद्रक, लसूण. आणि आपल्याला हे जे मी अर्धी वाटी बॉईल स्वीट कॉर्न ठेवलेले, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर 1 चमचा ॲड करून आपल्याला हे पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे थिकनेससाठी, सूपच्या थिकनेससाठी. हे अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेले आहे, थोडंसं पाणी ॲड करून. तर इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकण्यापेक्षा मी डायरेक्ट याच्यामध्येच बारीक केलेलं आहे. कॉर्नमध्येच कॉर्नफ्लॉवर टाकून मी पेस्ट करून घेतलेली आहे. हे मी भांडं तापत ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे माझ्याकडून भांडं जास्त गरम झाल्यामुळे तूप फोडणीला टाकल्यामुळे जास्त धूर झालेला आहे. तूप आणि स्टीलचं भांडं यामुळे जास्त धूर झालेला आहे. तर इथे मी लसूण आणि अद्रकची फोडणी दिलेली आहे आणि कांदा परतण्यासाठी ठेवलेला आहे. जास्त आपल्याला म्हणजे जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे लसूण आणि अद्रकही. जेवढा म्हणजे कच्चा ठेवला तरच छान टेस्ट येते त्याची. म्हणून मग जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला इथे लसूण आणि अद्रक. आणि कांदा मी ॲड केलेला आहे. कांदा परतून घेते आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. मी तूप अगोदर टाकलेलं होतं फोडणीसाठी. फक्त कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच गाजरही ॲड केलेलं आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाज्या घ्यायच्या आहेत त्या प्रमाणात घेऊ शकतो आपण. आम्ही इथे 6 ते 7 जणांसाठी हे सूप बनवलेलं आहे. तर अगोदर मी जे कॉर्न बॉईल करून घेतलेले, तर त्याचं पाणी, शिजवलेलं पाणी मी तसंच ठेवलेलं आहे. आपल्याला ते पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे. या भाज्या मी छान वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत झाकून. त्यामध्ये मीठ थोडंसं टाकलेलं आहे. आणि आपल्याला इथे ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पूड, व्हिनेगर, सोया सॉस हे 3 मेन वस्तू लागणार आहेत आपल्या या सूपसाठी. हे बॉईल कॉर्न मी इथे टाकलेले आहेत कांद्याबरोबर छान टेस्ट येण्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही कोबीचीही पाने बारीक कट करून टाकू शकता. हे मी इथे व्हिनेगर ॲड केलेलं आहे. व्हिनेगरमुळे भाज्या शिजण्यासाठी मदत होते, त्यामुळे आपण सूपमध्ये व्हिनेगर टाकलेलं आहे. कारण गाजर कच्चं घेतलेलं आहे आपण. कॉर्न जरी बॉईल करून घेतलेले असले तरी गाजर किंवा इतर जे आपण वस्तू घेतलेल्या आहेत ते कच्च्या होत्या. त्यामुळे सूप हे चायनीज मध्ये जास्त असल्यामुळे, चायनीज पदार्थांमध्ये जास्त असल्यामुळे यामध्ये सोया सॉस आणि व्हिनेगरचा जास्त वापर केला जातो. इथे आपण सोया सॉस नाही वापरला तरी चालेल, पण माझ्याकडे अवेलेबल होता त्यामुळे मी वापरलेला आहे. हे व्हिनेगर जे मगाशी मी चमच्यामध्ये काढून घेतलेलं ते टाकलेलं आहे. आणि ही मिरेपूड, काळी मिरेपूड. काळी मिरेपूड आणि सोया सॉस, व्हिनेगर याचा जास्त रोल आहे आपल्या सूपमध्ये. कोणत्याही प्रकारचं सूप करताना हॉटेलसारखी टेस्ट हवी असेल तर व्हिनेगर आणि सोया सॉस आणि काळी मिरेपूड ही वापरलीच पाहिजे.
आणि जर बटर अवेलेबल असेल तुमच्याकडे तर बटरही वापरू शकता फोडणीला. मी इथे तूप वापरलेलं आहे, जे आपण घरी बनवतो ते तूप वापरलेलं आहे आणि तेही कमी वापरलेलं आहे, तूप आणि तेल दोन्हीही. कारण सूप बनवण्यासाठी जास्त करून कमी तेलाचा वापर केला जातो. तर हे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आपण पेस्ट केलेली आहे कॉर्न आणि कॉर्नफ्लॉवरची, स्वीट कॉर्न आणि कॉर्नफ्लॉवरची, ती पेस्ट आपल्याला यामध्ये छान ॲड करून मिक्स करून उकळून घ्यायचं आहे सूप आपल्याला. मैत्रिणींनो, चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर जरूर करा. आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. तर इथे आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आणि कॉर्नची पेस्ट मिक्स करायची आहे आणि हे मिक्स केल्यानंतर पाहू शकता पिवळा कलर आलेला आहे आपल्या सूपला. मी कुठलाही फिल्टर यूज करत नाही व्हिडिओला, त्यामुळे इथे पूर्ण पिवळा कलर तुम्हाला दिसणार नाही. आणि असा कलर हा सोया सॉसमुळे आलेला आहे आणि हळद वगैरे मी वापरलेली नाही आहे इथे, त्यामुळे पूर्ण पिवळा कलर येणार नाही सूपला. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरची गरज नाही आहे, तरीही कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकलेली आहे. इथे तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता, हिरवी मिरची फोडणीमध्ये टाकू शकता, परंतु मी वापरलेली नाही. हिरवी मिरचीचे तुकडे करून तुम्ही फोडणीला टाकू शकता. बीन्स असतील तर बीन्सही वापरू शकता. पाहू शकता कसे कलरफुल दिसत आहे सूप. गाजर, कॉर्न, कांदा, कोथिंबीर याचा छान कलर आलेला आहे सूपला. आणि इथे मी छान उकळून घेत आहे सूप आणि त्यानंतर तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते की कशी झालेली आहे. जास्तही आपल्याला थिकनेस नको आहे, त्यामुळे 1 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी करून नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा मला की रेसिपी आवडली की नाही. आणि चॅनलचे 1K सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. 1K सेलिब्रेशनचा व्हिडिओ नक्कीच येईल. थोडा लेट होईल पण व्हिडिओ हा नक्की येईल. पाहू शकता सूप उकळलेला आहे आणि गॅस बंद करून घेते मी. तुम्हाला वाटीमध्ये बाउलमध्ये काढून दाखवते. पाहू शकता मैत्रिणींनो. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.